आज मी तुमच्यासाठी एकदम हेल्दी ऑप्शन घेऊन आलेली आहे, जे तुम्ही ब्रेकफास्ट आणि मधल्या वेळेच्या छोट्या मोठ्या भूकसाठी इझिली बनवून खाऊ शकता। आलिशान स्वाद अँड ब्लॉग्समध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत आहे। बीटरूट टिक्कीचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर तो नक्की पाहून घ्या माझ्या चॅनलवरती। आज आपण बनवणार आहोत पोहा, पोटॅटो आणि ब्रेडची टिक्की। वळूया कृतीकडे। तर सर्वात आधी पोहे जे आहेत, इथे जाडे पोहे घ्यायचे आहेत, जे तुम्ही ब्रेकफास्टसाठी बनवता ते पोहे घ्यायचे आहेत, जे इझिली मार्केटमध्ये अवेलेबल असतात। तर पोहे जे आहेत ते आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत, चाळून भिजवून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे ते पोहे जे आहेत ते नरम झाले पाहिजेत। त्यानंतर मी इथे एक पोटॅटो घेतलेला आहे, उकडलेला बटाटा मी घेतलेला आहे। त्यानंतर ब्रेडची फक्त मी एकच स्लाईस घेतलेली आहे। आता ब्रेडचे जे स्लाईस आहेत ना, त्यांचे तुम्हाला 2 भाग करायचे आहेत आणि नंतर असे 4 भाग करायचे आहेत, म्हणजे तुम्हाला ब्रेड भिजवताना इझी पडेल। आता हे ब्रेड जे आहे ते मी थोडंसं पाणी टाकणार आहे। पाणी टाकून ब्रेडचं जे आहे ना, पिळून आपल्याला ते पूर्ण पाणी जे आहे ते काढून टाकायचं आहे। बेसिकली फक्त आपल्याला इथे ब्रेड भिजवायचं आहे पाण्यामध्ये आणि त्याचं सगळं पाणी निथळून काढायचं आहे। तर अशा प्रकारे ब्रेडचं जे सगळं पाणी जे आहे ते आपल्याला पिळून काढायचं आहे आणि ब्रेड घालून घ्यायचं आहे याच्यात। तर आता आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत। तर सर्वात आधी मी इथे 1 छोटा चम्मच मीठ ॲड केलेलं आहे, चवीपुरतं मीठ। 1 छोटा चम्मच हळद ॲड केलेली आहे। 1 छोटा चम्मच लाल मिरची पावडर ॲड केलेली आहे। तुम्ही हवं तर या स्टेजला अद्रक मिरची आणि लसूणची पेस्टसुद्धा टाकू शकता। त्यानंतर इथे मी आता कोथिंबीर घालून घेणार आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर जी आहे ती तुम्हाला इथे घालायची आहे। त्यानंतर मी इथे किचन किंग मसाला वापरला आहे। 1 चम्मच किचन किंग मसाला टाकायचा आहे, 1 छोटा चम्मच। आता हे मिश्रण जे आहे ते आपल्याला हाताच्या साहाय्याने पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे। जसं आपण पीठ मळतो तसंच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। जर तुम्हाला थोडंसं ड्राय वाटत असेल ना, कोरडं वाटत असेल तर तुम्ही यात थोडंसं पाणी ॲड करू शकता। जास्त पाणी नाही घालायचं आहे, नाहीतर मग आपली टिक्की जी आहे ते बरोबर नाही बनणार। तर थोडं पाण्याचा वापर करून आपल्याला व्यवस्थित हे पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला पीठ जे आहे ते मळलेले आहे। आता आपण छोट्या लिंबूच्या साईजचे बॉलच्या साईजचे आपल्याला पीठ घ्यायचं आहे आणि गोल आकाराचं करायचं आहे आणि आपल्याला ह्याची टिक्की बनवून घ्यायचं आहे। वरून प्रेस करून आपण टिक्कीचा शेप द्यायचा आहे। तुम्ही हवं तर तुम्ही कोणत्या पण मोल्डमध्ये टाकून याला कोणत्या पण शेपचे टिक्की बनवू शकता। तर मी सध्या गोलच बनवत आहे। तर अशा प्रकारे आपल्याला ही गोल टिक्की बनवायची आहे। तर सर्व टिक्के जे आहेत मी अशाच प्रकारे बनवून घेणार आहे। तर सर्व टिक्के जे आहेत तिथे रेडी आहे। एकदम एकच बटाटा मी टाकला होता, तर याची एवढे टिक्की जे आहे ते रेडी झालेली आहेत। आता आपल्याला तवा तापून घ्यायचा आहे आणि तेल जे आहे ते पूर्ण तव्यावरती पसरून घ्यायचं आहे, म्हणजे आपले टिक्की जे आहे ते व्यवस्थित फ्राय होतील। तुम्हाला हवं तर हे तुम्ही ब्रेड क्रम्समध्ये कोट करून डीप फ्रायसुद्धा करू शकता, पण मी आता इथे शॅलो फ्राय करणार आहे। कोट झाल्याच्या नंतर तुम्ही एकदा हे फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता, एअरटाईट कंटेनरमध्ये। 2 दिवसपर्यंत या टिक्के जे आहेत ते तुम्ही वापरू शकता। तर आता सगळे टिक्के जे आहेत ते मी शॅलो फ्राय करून घेणार आहे। तर अशा प्रकारे आपल्याला सगळी टिक्की जी आहे ते तव्यावरती टाकून घ्यायची आहेत आणि बाजूनी याला तेल सोडून तुम्हाला सगळ्या बाजूनी हे फ्राय करून घ्यायचे आहेत। टाकल्या तव्यावरती तुम्हाला हे अजिबात पलटायचं नाही आहे, नाहीतर ते तुटण्याची शक्यता असते। त्यामुळे थोडंसं यांना रेस्ट द्यायचं आहे। 1 मिनटापर्यंत यांना असंच तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचं आहे, शॅलो फ्राय। त्यानंतर तुम्ही अलटपलट करून सर्व बाजूनी जे टिक्की जे आहे ते तुम्ही फ्राय करून घेऊ शकता। तर दोन्ही बाजूनी गोल्डन रंग आला पाहिजे, तर आपले टिक्की जे आहेत ते मस्तपणे फ्राय होतील। जसं मी सांगितलं, तुम्ही हे ब्रेड क्रम्समध्ये कोट करून 2 ते 3 दिवस आरामात फ्रीजमध्ये ठेवू शकता, एअरटाईट कंटेनरमध्ये, आणि जेव्हा हवं तेव्हा तुम्ही फ्राय करू शकता।
खूप इझी ऑप्शन आहे स्नॅक्सचा, ब्रेकफास्टचा. नक्की करून पहा. तर अशा प्रकारे अलट-पलट करून मी सगळे टिक्की जे आहे ते आपले फ्राय करून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता वरतून एकदम क्रिस्पी होतात आणि आतून एकदम नरम. सर्व साहित्य आपलं ऑलरेडी शिजलेलं आहे, त्यामुळे जास्त शिजवायची गरज नाही, याला जास्त फ्राय करायची गरज नाही पडत. तर खूप कमी वेळामध्ये बनणारं ही आपली ब्रेकफास्टचं हेल्दी ऑप्शन आहे. तर आता दोन्ही बाजूने आपल्याला अलट-पलट करून ही टिक्की जी आहे ते फ्राय करून घ्यायची आहे. तर आता आपले टिक्की जे आहे ते रेडी झालेले आहेत. आता मी यांना सर्विंग बाउलमध्ये काढून घेणार आहे. तर आता मी सर्व टिक्की जे आहे ते सर्विंग प्लेटमध्ये काढून घेणार आहे. आपले टिक्की जे आहेत ते सर्विंग प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहेत. वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तर अशा प्रकारे आपली हेल्दी पोहा, पोटॅटो आणि ब्रेडची टिक्की जी आहे ती रेडी झालेली आहे. टिक्की म्हणा, कटलेट म्हणा, तुम्ही कोणत्याही प्रकारात याला खाऊ शकता. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब नक्की करा येणारे पुढचे इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी आणि व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी. धन्यवाद. भेटूया पुढच्या एका इंटरेस्टिंग रेसिपीसोबत.